इराण इस्रायल संघर्षामुळे भारतात इंधन आणि LPG गॅसची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. याचे थेट परिणाम सामान्य नागरिक व हॉटेल व्यवसायावर होत आहे. गॅस अभावी अनेक जण इंडक्शन किंवा पारंपरिक चुलीचा वापर करत आहे. परिणामी शेणांच्या गोवऱ्यांच्या मागणीत प्रचंड वाढ झाली असून त्याची विक्री तेजीत आहे. या परिस्थितीने ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही काही प्रमाणात चालना मिळाली आहे. इराणवर इस्रायल अमेरिकेने चढवलेला हल्ला, त्यानंतर युद्धाला फुटलेले तोंड, याला आज 15 दिवस उलटून गेले आहेत. पण 3 देशाच्या या युद्धाच्या अख्ख्या जगाला फटका बसत असून अनेकांना त्याची झळ पोहोचली आहे. भारताला युद्धाचे चटके बसत असून इंधन टंचाईमुळे, गॅसच्या तुटवड्यामुळे लोक हवालदिल झाले आहेत. महाराष्ट्रातही गॅसची टंचाई झाली असून लोक पॅनिक झाले आहेत. गॅसऐवजी इंडक्शन, इलेक्ट्रिक शेगड्या यांचा वापर करत आहे. मात्र मोठे व्यवसाय, हॉटेल मालक यांनाही सिलेंडरचा तुटवडा भासत असून अनेकांनी चुलीकडे मोर्चा वळवला, तर काहींनी आता स्वयंपाकासाठी पारंपरिक मार्ग निवडला. युद्धजन्य परिस्थितीमुळे LPG गॅस सिलेंडरच्या वितरणावरती निर्बंध आले असल्याने आता शेणाच्या गोवऱ्यांची मागणी वाढली आहे. जळगावात गॅस सिलेंडरचा पुरवठा विस्कळीत झाल्याने म्हशीच्या तसेच गायीच्या शेणापासून तयार होणाऱ्या गोवऱ्यांची विक्री वाढली आहे. व्यावसायिक गॅस सिलेंडर मिळत नसल्याने हॉटेल व्यावसायिक चुलीकडे वळले असून चूल पेटवण्यासाठी तसेच घरगुती वापरासाठी शेणाच्या गोवऱ्यांचा वापर केला जात आहे. अनेकांनी चुलीचा पर्याय वापरायला सुरुवात केल्याने लाकडाबरोबरच म्हशीच्या तसेच गायीच्या शेणाच्या गोवऱ्यांची विक्री मोठ्या प्रमाणात वाढली आहे. लाकडामुळे मोठ्या प्रमाणात धूर होत असल्याने त्याला पर्याय म्हणून तसेच चूल लवकर पेटवण्यासाठी शेणापासून तयार होणाऱ्या गोवऱ्या घेण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे. सुरुवातीला कवडीमोल असलेल्या तसेच गोवऱ्यांची आता चांगली विक्री होत असून भावही वाढला आहे. 2 पैसे मिळत असल्याने, आर्थिक हातभार लागत असल्याने पशुपालकांनाही सांगितलं आहे. संपूर्ण दिवसभरात महिला मजुरांच्या माध्यमातून 600 ते 700 गोवऱ्या तयार केल्या जात असून त्यापैकी किमान 500 गोवऱ्यांची रोज विक्री होते. घरगुती वापराबरोबरच तसेच हॉटेल व्यावसायिकाकडून मागणी वाढली असून 1 दिवस आधीच बुकिंग करून गोवऱ्या घेऊन जात असल्याची माहिती त्यांनी दिली. ₹7 तसेच ₹10 एक याप्रमाणे गोवऱ्यांची विक्री होत असून गॅस पुरवठा विस्कळीत झाल्याने शेणापासून तयार होणाऱ्या गोवऱ्यांना अच्छे दिन आल्याचे पाहायला मिळत आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.